हॅलो. रौदी संघ आपले लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी. हॅलो. घोडगाव संघाचा फलंदाज 2, कृपया मैदानाचा. हॅलो. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी. हॅलो. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी.
हॅलो. जर 5 मिनिटात बॅट्समन आले नाही तर 5 धावांची पॅनल्टी मिळेल. लवकर लवकर फलंदाज नाही तर पाठवा आपले. हॅलो सर, सामना चालू करा. मी पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा. अरे या 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 आमच्या बोकांनी बसा.
चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस प्रतिम चेंडू हाताळला होता. नक्कीच पंच मागच्या चेंडूवरचा निर्णय घडवायचा आहे. षटकार चौकार 6. ओके. पहिल्या चेंडूवरती आशिष पाटील आपलं पूर्णपणे दाखवताना पहिल्या चेंडूवरती अप्रतिम एक मोठा फटका खेचून काढला. 6 धावांसाठी षटकार. त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. नक्कीच एक निर्धाव चेंडू हाताळला गेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस सुरेख चेंडू हाताळला गेला. अप्रतिम लाईन आणि लेन पकडली त्याच्या जोरावरती. फलंदाजाला मात्र बांधून ठेवलं येतं. नक्कीच तू शेर तो मे 1.25 शेर हे गोलंदाजाने मात्र जगदीश याने मात्र दाखवून दिलंय. जग्गू यस अनेक सारे मैदानांचा एक्सपिरियन्स घेऊन मात्र जग्गू पुन्हा एकदा कमबॅक करतोय. जर्सी क्रमांक 9 पुढचा चेंडू घेऊन आशिषच्या विरोधात. यावेळेस स्लोवर राम चेंडू हाताळला होता. नक्कीच चेंडूवरती थोडीशी बोटं फिरवली दरम्यान एक धाव अंकित केली जाईल. आता मात्र चेंडूंचा खेळ झालाय तो 4 आणि धावसंख्या फलकावर लागले ते 7 धावसंख्या फलकावर लागल्या गेले, ज्यामध्ये एक मोठा फटका पहिल्या चेंडूवरती आला. त्यानंतर कमबॅक केला जातोय तो जगदीशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश मात्र सज्ज होईल फलंदाज ऋषिकेशच्या विरोधात. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला मात्र पुश केलं. मिड ऑफच्या रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानायला लागेल. एका धावेच्या जोरावरती अखेर 5 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या फलकावर लागली ती 8 या आकड्यावरती. नक्कीच जर आशिषचा विचार केला गेला तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो यस जो ठरला तो आशिष पाटील मॅन फ्रॉम घोडगाव हा मात्र सज्ज झालाय पुन्हा एकदा मैदानामध्ये. बघूयात काय करतोय. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. यावेळेस स्लोवर आम चेंडू हाताळला होता. चेंडूची गती मापली गेली. चेंडूला भिरकाव दिलाय लॉंगॉनच्या रिजन वरनं 6 धावा. अखेर या 6 धावांच्या जोरावरती आता मात्र समीकरण बदलले. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती नक्कीच 14. पहिल्या चेंडूवरती एक षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती एक षटकार. सुरुवात सुद्धा गुडगाव संघासाठी चांगली होती आणि एंडिंग सुद्धा चांगली होती. नक्कीच पॉवर प्लेचा पुरेपूर असा गुडगाव संघाच्या आशिष याने मात्र फायदा उचललाय. जगदीशच्या विरोधामध्ये हल्ले केलेत. नक्कीच कोणता गोलंदाज आता मात्र कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा प्रगतीपथावर आणला जातोय बघूयात. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं हाताळण्यासाठी गोलंदाज अभिषेक याला मात्र मैदानावरती आणलंय विरोधामध्ये ऋषिकेशच्या. बघूयात काय करतोय अभिषेक. याच्यावर खूप सारा कारोमदार असेल कारण की पहिल्या षटकाचा जर विचार केला तर प्रथम फलंदाजी करताना 14 धावसंख्या बिनबाद अशी फलकावर लागली गेली आहे. त्यानंतर जर विचार केला गेला तर अजून सूरज पष्टे सारखा फलंदाज मैदानात येण्याचा अजून बाकी आहे. म्हणजे गोलंदाजीवर खूप सारी मेहनत घ्यावी लागेल. गोलंदाजी खूप सारी कष्टाने करावी लागेल. नक्कीच प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात. प्रयत्न करत राहा. जर प्रयत्न तुमचे चांगले असतील तर परमेश्वर लाभेल. कारण की क्षेत्र कोणतंही असू द्या कष्टाला मात्र पर्याय नाही आणि कष्ट मात्र प्रामाणिक असलं तर यशाला सुद्धा मात्र पर्याय नाही. नक्कीच कोणता संघ कष्ट प्रामाणिक घेतोय आणि त्याच्या वाटचालीला यश लाभेल. कारण की अनेकदा म्हणतात कारण किस्मत भी हमेशा बहादूर का साथ देते है. नक्कीच कोणाची किस्मत आता मात्र या मैदानावरती एवन ट्रॉफी मध्ये उजळेल. बघूयात पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभिषेक मात्र सज्ज होईल. यावेळेस लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव अंकित केली जाईल. नक्कीच प्रमुख फलंदाजाला मैदानावरती स्ट्राईक रोटेट करणे हे दुसऱ्या खेळाडूचं काम असताना ते ऋषिकेश मात्र पूर्णपणे बजावताना 2 चेंडूमध्ये सलग स्ट्राईक रोटेट केली जाते. आशिषला मात्र स्ट्राईकवर आणला जातो आणि आशिष मात्र एका बाजूने प्रहार करतोय. अप्रतिम खेळ पाहायला मिळतो. यावेळेस दाखवून दिलाय सरळ मुख्य मंचाला सलामी. ते चेंडू येईल सीमा रेषेबाहेर. एवन ट्रॉफीचा ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती 21. रोल नंबर 21 बिनबाद 21 धावसंख्या फलकावर लागले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. चेंडू मात्र उंच. बघूया झेल होती की काय. यस कोणत्या प्रकारची चुकी न करताना विकेट क्रमांक पहिला आदरा वाजतो आशिषच्या रूपात. नक्कीच
ज्या विकेटच्या शोधामध्ये अभिषेकला मैदानामध्ये आणलं होतं, ज्या विकेटच्या शोधामध्ये अभिषेकला गोलंदाजीचा कारोमदार हातात सोपवला होता, तो विकेट मात्र अभिषेकने घेतलाय. पण तेवढाच तुल्यवान, तेवढाच ताकदीवान फलंदाज मैदानामध्ये पुन्हा एकदा येतोय. मॅन फ्रॉम घोडगाव, द रन मशीन सूरज पष्टे, याला मात्र रोखावं लागेल. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतं. यावेळेस हलक्या गतीने चेंडूला मिड विकेटच्या रिजन मध्ये, माफ करा, काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये टोळवलाय. एक धाव अंकित केली जाईल आणि नक्कीच ऋषिकेशचं कौतुक करावं लागेल. स्ट्राईक रोटेशन अप्रतिम करतोय. नक्कीच कोणत्या प्रकारची रिस्क न घेता आपला जो मोरक्या असतो, आपला प्रमुख खेळाडू असतो, त्याला मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते आणि पार्ट टाइम खेळाडूचा हेच कामगिरी असते ती पूर्णपणे बजावताना. यावेळेस सूरज पष्टे बॅटची कडा घेऊन चेंडू गलीच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होते. एक धाव अंकित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तो 2 धावा मात्र पळून काढल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दरम्यान 3 धावा पळून काढल्या जातात. दरम्यान रेडमी नोट 8, ओके, रेडमी नोट 8 मोबाईल हरवलाय. कृपया कुणाला मिळाला असेल तर शुभम. हो, व्हॉट अ शॉट, अप्रतिम रिव्हर्स सिक्का. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. रेडमी नोट 8 मोबाईल हरवलाय शुभम वारेटचा, कोणाला मिळाला असेल तर प्लीज शुभम पर्यंत पोहोचवा कृपया करून, विनंती असेल. हा, ओके. धावसंख्या फळकावर लागल्यात त्या 32, 32 धावसंख्या फळकावर लागल्यात म्हटला होता. आशिषचा विकेट गेल्यानंतर नक्कीच त्याच्यापेक्षा मोठा फलंदाज मैदानामध्ये तुम्ही घेऊन आलात सूरज पष्टे. आणि मला का मोठा फलंदाज म्हणून एक ओळखलं जातं, मला का रन मशीन म्हटलं जातं घोडगाव संघाकडनं, ती काची उत्तर मात्र मैदानामध्ये देताना अप्रतिम फटका खेळला गेला नक्कीच सूरज पष्टेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं सांघिक हाताळण्यासाठी गोलंदाज सुजल मात्र सज्ज होते. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. मर्दाची छाती तलवार हाती, मर्दाची छाती तलवार हाती, घेतो नाव शिवरायांचे. कुंभ्या मिराजे, कुंभ्या मिराजे, कुंभ्या मिराजे, अरे कुंभ्या मिराजे, कुंभ्या मिराजे, कुंभ्या मिराजे, कुंभ्या मिराजे, अरे कुंभ्या मिराजे, कुंभ्या मिराजे, कुंभ्या मिराजे, कुंभ्या मिराजे, अरे कुंभ्या मिराजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या फळकावर लागली ती 36 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा सुजल जर्सी क्रमांक 7 मात्र सज्ज होत आहे फलंदाजी करण्यासाठी ऋषिकेशच्या विरोधात. यावेळेस मात्र खरबुजेने को देखकर टरबुजेने भी रंग बदल दिया है. शेतकऱ्याची जागा आमची, आम्ही शेतात राबतो, खंडेरायाच्या चरणी जाऊन आम्ही भंडारा उचलितो, खंडेरायाच्या चरणी जाऊन आम्ही भंडारा उचलितो. धावसंख्या फळकावर लागल्यात त्या 42, 42 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते ती घोडगाव संघाकडनं ऋषिकेश आणि सूरज पष्टे याच्या माध्यमातून. नक्कीच काही चेंडूंवरती ऋषिकेशने मात्र स्ट्राईक रोटेट केली, त्यानंतर जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला. नक्कीच पंचांचा इशारा येईल निर्धाव चेंडू, कारण की यष्टीरक्षकाने मात्र चेंडू कलेक्ट केलाय. त्यानंतर जर इंटरनॅशनल नियमांचा रूलनुसार जर बघितला तर चेंडू कलेक्ट केल्यानंतर धाव ही दिली जात नाही. दरम्यान निर्धाव चेंडू हाताळला जाईल. निर्धाव चेंडूच्या सांगता झाली गेली. धावसंख्या फळकावर लागली ती 42, 42 रन्स ऑन दी बोर्ड. जर विचार केला गेला चेंडूंचा 3 खेळ झालाय. 4था चेंडू पुन्हा एकदा प्रगतीपथावरती. यावेळेस नक्कीच एक धाव अंकित केली जाईल. पंचांचा इशारा येतो. 22च्या रूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावर धावसंख्या ही फळकावर जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील या इनिंगचे 2 चेंडू बाकी आणि या 2 चेंडू खेळण्यासाठी सूरज पष्टे मॅन फ्रॉम घोटगाव याला स्ट्राईक वरती आणलं गेले. काय करतो या 2 चेंडूवरती बघूयात. यावेळेस इस बार गेंद को उड़ाया है, गेंद जाएगी सीधी 6 रनों की ने बॉन्ड लाइन के बाद.
आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर 49 माफ करा 49 धावसंख्या फळकावर लागल्या गेल्यात. अजूनही एक चेंडू बाकी आहे. सुजल काय करतो या चेंडूवरती सूरज प्रश्नेच्या विरोधामध्ये बघूयात. या वेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला. ओहो खूप सुरेख क्षेत्ररक्षण छोट्या खेळाडू करून नक्कीच त्याला नक्कीच दाद द्यावी लागेल. एक धाव अंकित केली जाते. 18 चेंडूच्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 50. तब्बल 18 चेंडू आणि 51 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेले ते रौदी संघासमोर गोडेगाव संघाने. बघूयात 18 चेंडू 51 धावा पार पाडतायत का. त्या आधी ऐकूयात एक मधुर संगीत आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये येऊयात. धन्यवाद डीजे. सावरोली आणि वेडेगाव संघाचा कर्णधार कुठे असाल तर त्वरित कॉमेंट्री बॉक्सचा संपर्क साधायचा. यापुढील तुमची मॅच आहे. सो टॉस साठी याचा वेडेगाव संघाचा कर्णधार आणि सावरोली संघाचा कर्णधार. ओके ओव्हर टू डीजे. हॅलो हॅलो. होळ्यात मैदानामध्ये 2.8ची सरासरी घेऊन 18 चेंडू 51 धावांची गरज असताना 2 सलामीचे फलंदाज जगदीश आणि संतोष. नक्कीच जर जगदीशचा विचार केला गेला तर आता मात्र खरा जगदीशला संकटमोचक व्हावं लागेल रौदी संघासाठी. अनेकदा रौदी संघाचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकणारा हा एकमेव खेळाडू जगदीश. याच्यामध्ये ती ताकद आहे, याच्यामध्ये ती पॉवर आहे आणि जगदीशकडे ती क्षमता आहे. 18 चेंडू 31 धावांची गरज असताना पुन्हा एकदा सलामीसाठी आलेला फलंदाज सज्ज होतोय आशिषच्या विरोधात. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. विकेट क्रमांक पहिला. धन्यवाद. दरम्यान मी माननीय श्रीयुत माफ करा अमर पाटील यांना मी विनंती करतो टॉस साठी यायचंय. वेडेगाव आणि सावरोली या संघांच्या विरोधामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय अभिषेक. संतोष याची जागा भरून काढण्यासाठी आलेला सावरोली संघाचा कर्णधार आलेले वेडेगावचे सुद्धा आहेत. का सोडून घ्यायचा आहे अभिषेक. आणि आता मात्र विजयासाठी 17 चेंडू आणि 51 धावांची गरज असताना अभिषेक आणि जगदीश हे 2 खेळाडू आपल्याला मैदानामध्ये दिसतात. पहिला चेंडू पुढचा चेंडू या वेळेस हलक्या गतीने चेंडूला पुश केला. चेंडू मात्र शॉर्ट मिडॉनच्या रिजनमध्ये ट्रॅव्हल होत आहे. सूरज पष्टे मात्र चेंडू खाली सरसवते. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत का. नक्कीच पंचांचा हात गगनाकडे. विकेट क्रमांक 2 अभिषेकच्या रूपात. यस डीजे. पळणार अजून चळवायचं. झळणार जळू द्या, पळणार पळू द्या, अजून
बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं माग भुकणार कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. धन्यवाद डीजे. तर 2 विकेट मात्र गमावले गेले, धावसंख्या 1 फलकावर लागली गेली. अजूनही या मॅच खिशामध्ये घालता येऊ शकते, पण नक्कीच मोठी फलंदाजी, आक्रमक फलंदाजी करावी लागेल. जी फलंदाजी सूरज पष्टे, जी फलंदाजी आशिष पाटील यांनी केली, ती फलंदाजी पुन्हा एकदा मैदानामध्ये आणावी लागेल. आणि ती फलंदाजी करण्याची क्षमता मात्र जगदीश याच्या खांद्यावरती आहे. पण जगदीश मात्र नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र चेंडूला उडवला, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, झेल होती काय बघायची दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेच्या जोरावर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. नक्कीच चेंडूचा खेळ झालाय तो 3 चेंडू झालेत आणि 3 धावसंख्या फळकावर लागली आहे. पुढचा चेंडू, यावेळेस चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू जाईल सरळ काऊ कॉर्नरच्या रिजन मधून. ओहो, व्हॉट एफर्ट्स, अप्रतिम क्षेत्ररक्षण सूरज पष्टेच्या माध्यमातून. खरंच पूर्णपणे स्वतःला झोकून टाकलंय त्या चेंडूवरती. नक्कीच याला म्हणतात खरा खेळाडू. जो फलंदाजी गोलंदाजी तर नेहमीच सातत्याने उत्कृष्ट करत असतो, पण जो क्षेत्ररक्षकांमध्ये पूर्णपणे 100% आपलं प्राधान्य देतो, नक्कीच सूरज पष्टे खरा खेळाडू वृत्ती दाखवले. अप्रतिम, पूर्णपणे स्वतःला या 2 रनांसाठी झोकले, आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, त्याचबरोबर आपल्या नावासाठी सुद्धा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होत आहे गोलंदाज आशिष. यावेळेस अप्रतिम कमबॅक केला जातोय आशिषच्या माध्यमातून. नक्कीच पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो घोडगाव संघ रौदी संघाला. धावसंख्या फळकावर लागली ती 5. पुढचा चेंडू, यावेळेस अप्रतिम सुरेख लाईन लेंथ पकडली गेली. षटक मात्र संपलं गेले. पंचांचा इशारा येतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या नुकसानवरती जर विचार केला गेला तर 51 धावसंख्येचा पाठलाग करताना फळकावर लागली ती धावसंख्या 5. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 46 धावांची गरज. जर विचार केला गेला 3.8 ची प्रत्येक चेंडू मागे सरासरी आता मात्र धावावी लागेल ती टीम रौदी संघाला विजय घेण्यासाठी. नक्कीच प्रत्येक चेंडू मागे 3 धावा अंकित करावे लागतील जर विजयश्री खेचून घ्यायची असेल तर. पण त्यांना रोखण्यासाठी यस सूरज पष्टे मात्र सज्ज झालाय गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सूरज सज्ज झालाय. बघूयात काय करतोय. 12 चेंडू 46 धावांची गरज असताना फलंदाज राजू आणि संतोष. सावरणी संघ यापुढील होणारी मॅच रेडी राहायचंय आणि त्याचबरोबर वेडेगाव संघ तुम्ही सुद्धा रेडी राहायचंय. सावरणी संघ ही मॅच झाल्याबरोबर लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. पुढचा चेंडू सूरज पष्टे यांचा. यावेळेस हलक्या गतीने चेंडूला मात्र पुश केलं. कव्हर पॉईंटच्या रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. 1 धाव अंकित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पळून काढल्या जातात. आता मात्र समीकरण बदलते. आता मात्र विजयासाठी धावसंख्येची गरज आहे ती 44 आणि चेंडूंचा खेळ आहे तो 11 चेंडू 44 धावा. फलंदाज पुन्हा एकदा संतोष आणि राजू मात्र सज्ज होत आहे सूरज पष्टेच्या विरुद्धामध्ये. नक्कीच मोठे फटके मारावे लागेल. षटकार आणि चौकारांचा पाऊस मात्र मैदानामध्ये पाडावा लागेल. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र अप्पर कट केलाय चेंडूला. चेंडू जाईल थर्ड स्लिप मध्ये. नक्कीच चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पूर्ण केल्या तर 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का बघूया. 3री धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. दरम्यान चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या रूपामध्ये आता मात्र धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये एक निल्सन आकड्यावर जाऊन प्रवेश केले. 11 या आकड्यावरती. आता मात्र 10 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज असताना पुन्हा एकदा गोलंदाज सूरज पष्टे सज्ज. यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच फलंदाज मात्र बीट झाला. नक्कीच रिव्हर्स स्वीप खेळण्यासाठी खूप सारी
प्रॅक्टिस लागते आणि अचूकरित्या टायमिंग कलेक्ट करता यावं पाहिजे. त्यासाठी नक्कीच यावेळेस मात्र फलंदाज मात्र बीट झाला गेलाय. नक्कीच सूरज पष्टेने मात्र पूर्णपणे गोलंदाजीवरती बांधून ठेवले फलंदाजांना. यावेळेस पुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या जोरावर आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ही फलकावर जाऊन पोहोचते ती यस एक डावकुरा आताचा फलंदाज ज्याने इंग्लंडच्या विरोधामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते तोच सर युवराज सिंग यांची आठवण करून देणारा आकडा 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. नक्कीच चेंडूंचा खेळ झालाय तो 4-12 धावसंख्या फलकावर लागली. अजूनही 39 धावांची गरज विजयासाठी. पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच अप्रतिम चेंडू हाताळला गेला. पूर्णपणे एका जागेवर उभं ठेवलं फलंदाजाला आणि आता मात्र पूर्णपणे रौदी संघाला बॅकफुटला ढकलताना दिसतो तो टीम घोडगाव. नक्कीच काय करतोय रौदी संघ, एक संकट मोचक फलंदाज मैदानामध्ये आणावा लागेल कारण की 39 धावांची अजूनही गरज आहे. पुढचा चेंडू यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू जाईल थर्ड स्लिपच्या रिजन मध्ये. अप्रतिम झेल मात्र घेतली आहे. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि धावांची गरज आहे 39. नक्कीच ही परिस्थिती नवी मुंबई इथे जेव्हा प्रीमियर लीग चालू होती तेव्हा हीच परिस्थिती आली होती. 6 चेंडू 38 धावांची गरज असताना 1 नो चेंडू हाताळला गेला. त्यानंतर माफ करा 2 नो चेंडू हाताळले आणि तब्बल 5 चेंडूवरती 38 धावा पळून काढल्या गेल्या होत्या. नक्कीच काय गोलंदाजाला म्हणावं लागेल, जरी 6 चेंडू मारायला दिले असते तरी 6 षटकार मारले असते तरी मॅच जिंकली असती. पण नक्कीच कुठेतरी विकेटच्या शोधामध्ये माणूस जातो, एक अतिरिक्त धाव देतो आणि विजयश्री खिजून जातो. पण घोडगाव संघ ती चुकी करेल का बघूया. आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस प्रतिम चेंडू हाताळला. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाज हर्षल पाटील सज्ज होतय. नक्कीच एक युवा गोलंदाज प्रमोट केलं जातंय घोडगाव संघाकडनं आणि नक्कीच घोडगाव संघाचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये एक युवा गोलंदाजाला प्रमोट केलं जातं, एक्सपिरियन्स दिला जातोय. नक्कीच मॅचची परिस्थिती बघून एक नवख्या खेळाडूकडे चेंडू हाताळला जातोय, त्याला पण सुद्धा अनुभव दिला जातो मॅचचा, म्हणजे तयार करतात. नक्कीच आपल्या तालिमीमध्ये शिकवण्यासाठी नक्कीच घोडगाव संघाचं एक वैशिष्ट्य आहे. दरवर्षी एक नवीन खेळाडू ते त्यांच्या तालमीमधून घडवतात आणि नक्कीच सूरज पष्टे, त्यानंतर सागर पाटील, त्यानंतर आशिष पाटील असे ज्या संघामध्ये खेळाडू लाभलेत त्या संघामध्ये काय खेळाडू निर्माण झालेत. अनेक सारे खेळाडू आपल्या ग्रामीण क्रिकेटला त्यांनी दिलेत. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस मात्र देखणा स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल सीमारेषेबाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं षटकार. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल मात्र सज्ज होत आहे. यावेळेस हलक्या गतीने चेंडूला मात्र पुश केला आहे. चेंडू ट्रॅव्हल होईल, एक धाव अंकित केली जाईल आणि एकाच धावेवर समाधान मानायला लागेल. एका धावेच्या जोरावर धावसंख्या आता मात्र फळकावर जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. नक्कीच आणखी एक विशेष सहकार्य आपल्याला विचार करायला गेलो तर या 3 दिवसाच्या टुर्नामेंटमध्ये अनेक सारे प्रेक्षक इथे लाभले, पण जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून बघतात, यस SSS नेटवर्क यांचं सुद्धा खूप खूप आभार. तुम्ही सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून अनेक साऱ्या देशांमध्ये, अनेक साऱ्या गावांमध्ये ही यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टुर्नामेंट आज आपण A1 ट्रॉफी पाहतायत, त्यांचा सुद्धा आभार मानावा लागेल. SSS नेटवर्क यूट्यूब लाईव्ह. नक्कीच वळूयात पुन्हा एकदा मॅच मध्ये. धावसंख्या फळकावर लागली ती 20 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ झालाय तो 5. शेवटचा चेंडू आणि नक्कीच पूर्णपणे मॅच घोडगाव आपल्या खिशामध्ये घालताना दिसत आहेत. हार्डलक टीम रौदी. यावेळेस मात्र चेंडूला लाफ केलाय. नक्कीच षटक मात्र संपलं गेलंय. 18 चेंडूंचा खेळानंतर अखेर निर्णय हा झुकला तो घोडगाव संघाकडनं. विश ऑल द बेस्ट टीम घोडगाव फॉर युअर नेक्स्ट मॅच. सावरली संघ आणि वेडेगाव संघ, आपलं सावरली संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.